नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांवर विविध कारणामुळे कर्ज वाढलेले असते. पीक अपयश, नैसर्गिक आपत्ती, किमतीतील बदल, पेरणी खर्चातील वाढ अशा अनेक घटकांमुळे शेतकरी कर्जबाजारी होतात. त्यामुळे राज्य सरकारने या कर्जमाफी योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक निराशेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर त्यांच्या उत्साहात भर घालण्याचा प्रयत्नही केला आहे. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची योजना राज्यनिहाय राबवली जात आहे. कोणत्या राज्यातील किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायचे हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असतो. या योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायचे हे ठरवण्यासाठी विशिष्ट निकष लावलेले असतात. महाराष्ट्रात जागतिक बँकेकडून 20,000 कोटी रुपये घेऊन ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना जमिनीच्या आकारानुसार विभागले जाईल. कर्जाच्या प्रकारानुसारही ग्राहक वर्गीकरण केले जाईल. नंतर विशिष्ट निकषावर उतरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल. शेतकरी मित्रांनो, तेलंगणा राज्यात कर्जमाफी योजनेसाठी शेतकरी कुटुंबाचा आधार घेतला होता. अशा प्रकारे राज्यनिहाय वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जाणार आहेत. या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची नावे नवीन यादीत समाविष्ट केली जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जाची एकदाची थकबाकी भरून काढल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळेल. त्यांच्यावर असणारा आर्थिक ताण कमी होईल. मात्र यानंतरही त्यांनी नवीन कर्ज घेऊन जुन्या कर्जाचा बोजा वाढवता कामा नये याची दक्षता घेतली पाहिजे. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. त्यांना जगण्यासाठी मोठा आधार मिळेल. सध्याची कर्जमाफी ही शेतकरी जीवनाला वळण देणारी ठरू शकते.